Hello friends, today we will study differential relays. आता आपण डिस्टन्स रिले बघितले, शिकलो. मायक्रोप्रोसेसर स्टॅटिक बेस्ड रिले हे जे रिले कॉम्पोनंट वापरणार ते इलेक्ट्रॉनिक्स होते. आता डिफरन्शियल रिलेमध्ये रिले जे वापरणार तो रिले हा डिव्हाइसच असणार आहे. मात्र डिफरन्शियलचा अर्थ एखादा झोन किंवा लाईन प्रोटेक्ट करत असताना दोन्हीमध्ये डिफरन्स झाला असं लॉजिक वापरलं आणि त्याच्यामध्ये रिले वापरला ट्रिप सर्किट ब्रेकर करण्यासाठी, तर त्याला आपण डिफरन्शियल रिले म्हणतोय. A differential relay is one that operates when the phasor difference of two or more similar electrical quantities exceeds a predetermined value. आता आपण ट्रान्सफॉर्मर, अल्टरनेटर किंवा इंडक्शन मोटरची वाइंडिंग घेतली, तर त्या वाइंडिंगच्या इकडं आणि तिकडं दोन सिटी टाकले तर जे आपल्याला त्यांच्यामध्ये डिफरन्स मिळेल फेजर तो 0 मिळेल जोपर्यंत फॉल्ट इंटरनल होत नाही तोपर्यंत. आणि हा फॉल्ट झाला तर मात्र डिफरन्स तयार होईल, तो त्या रिले कॉइलमधून फ्लो होईल मग आपली रिले सर्किट ब्रेकरला ट्रिप करेल. असं हे डिफरन्शियल रिलेचं लॉजिक. बघूया पुढं. दस अ करंट डिफरन्शियल दे कॅनॉट मेक करेक्ट डिस्टिंक्शन बिटवीन हेवी लोड कंडिशन अँड मायनर फॉल्ट कंडिशन. आता करंट डिफरन्शियल रिलेमध्ये मायनर फॉल्ट आणि मेजर फॉल्ट असं काही डिस्क्रिप्शन होणार नाही. जरा जर डिफरन्स झाला की त्यातनं करंट फ्लो होईल. आता त्यासाठी आपल्याला करंट सेटिंग कसं करायचं बघावं लागेल. इन ऑर्डर रिले इज वन दॅट कम्पेअर्स द करंट एंटरिंग अ सेक्शन ऑफ द सिस्टीम विथ द करंट लिव्हिंग द सेक्शन. म्हणजे वाइंडिंगच्या समजा अल्टरनेटर किंवा ट्रान्सफॉर्मर मोटरच्या या बाजूला एक एंट्रीला शिट्टी टाकला आणि लिव्हिंग कंडिशन वाइंडिंगच्या शेवटी एक शिट्टी टाकला. अंडर नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन्स the two currents are equal, but as soon as fault occurs, this condition no longer applies. आता थोडीशी फिगर बघूया. हे बघा, ही अल्टरनेटरची एक वाइंडिंग, अशा 3 वाइंडिंग असणार आहेत अल्टरनेटरच्या. त्याच्या ह्या स्टार्टिंगला हा सिटी टाकला 200:1, हा एंडला 200:1. आता ह्याच्यानंतर ह्या अल्टरनेटरच्या 3 वाइंडिंगचा स्टार किंवा डेल्टा काय ते कनेक्शन केलेलं असेल. मात्र ह्याच्यानंतर अगदी ह्या वाइंडिंगच्या अगदी लागून हे 2 शिट्टी आहेत. आता दोन्ही सिटीमध्ये करंट सेम असणार आहे 5 एम्पियर 5 एम्पियर. त्यामुळे हा 5 एम्पियर एका बाजूनं जाईल एका इन्स्टंटला आणि एका बाजूनं परत येईल. रिले कॉइलमधून करंट जाणारच नाही. आता ज्यावेळी फॉल्ट होईल ह्या अल्टरनेटरमध्ये त्यावेळी हा वेगळा असेल आणि हा करंट वेगळा असेल आणि तो हा आणि ह्याच्यामधला फरक हा या रिले कॉइलमधून जाईल. एवढं सरळ साधं लॉजिक आहे. पुन्हा बघू आपण. The difference between the incoming and outgoing currents is arranged to flow through the operating coil of the relay. If this differential current is equal to or greater than the pickup value, the relay will operate and open the circuit breaker to isolate the faulty section. It may be noted that almost any type of relay, when connected in a particular way, any type of relay, induction, disk attraction, कोणतीही, can be made to operate as a differential relay. In other words, it is not so much the relay construction as the way the relay is connected in a circuit. म्हणजे डिफरन्शियल रिलेचा टाइप काय म्हणतोय, इट इज नॉट सो मच अबाउट द रिले कन्स्ट्रक्शन बट इट इज द वे इन विच द relay is connected with CTs. There are two types of, again, differential relays. First, current balance protection and voltage balance protection. आता आपण पहिल्यांदा करंट डिफरन्शियल प्रोटेक्शन बघूया. आता फिगर शोज अन अरेंजमेंट ऑफ अन ओव्हर करंट रिले कनेक्टेड टू ऑपरेट ॲज अ डिफरन्शियल रिले. आता हा डिफरन्शियल रिलेच आपण बघितला होता, तो करंट डिफरन्शियलच होता. म्हणजे ह्या करंटचा डिफरन्सच ह्या रिलेमधून फ्लो होईल अशी. A pair of identical CTs are fitted on either end of the section to be protected. म्हणजे दोन्ही बाजूला सेम रेशियोचे CT टाकले. The secondaries of CTs are connected in series in such a way that they carry the induced currents in the same direction. आता कनेक्शन CTचं आपण बघितलं फिगरमध्ये, करंटची डायरेक्शन सेम आहे. The operating coil of the overcurrent relay is connected across the CT secondary circuit. आता ही ऑपरेटिंग कॉईल जी आहे रिलेची ती इट इज ह्या दोन्ही ह्याच्या अक्रॉस टाकलेल्या आहे, CTच्या अक्रॉस. Under normal operating conditions, suppose the alternator winding carries a normal current of 1000 ampere.
आता ह्या अल्टरनेटरला लोड आहे काहीतरी आणि त्या व्होल्टेजसाठी हा नॉर्मल व्होल्टेजसाठी 1000 अँपिअर करंट यातून जातोय. आता दोन्ही बाजूच्या CTचा रेशो आहे 200:1 म्हणजे 1000 साठी इथून जाणार करंट किती 5 अँपिअर 5 अँपिअर. Then the currents in the two secondaries of cities are equal. These currents will merely circulate between the two cities and no current will flow through the differential relay. आता हा 5 अँपिअर सरळ सरळ ह्या सिटी मधून असा फ्लो होईल म्हणजे ॲट एनी इन्स्टंट ही अशी डिरेक्शन असेल. आता ह्या रिले कॉइल मध्ये काही करंट नाही. Therefore, the relay remains inoperative if a ground fault occurs on the alternating winding as shown in the figure. आता जर ग्राउंड फॉल्ट झाला then the two secondary currents will not be equal and the current flows through the operating coil of the relay causing the relay to operate. आता इथं ह्या अल्टरनेटर वाइंडिंग मध्ये जर ग्राउंड फॉल्ट झाला तर हे 5 आणि 5 इक्वल नसणार आहेत. हे 5 आणि हा अडीच काहीतरी वेगळा असल्याने उरलेला करंट याच्यातून जाईल. तर याच्यासाठी डायग्राम बघूया आपण. आता मी म्हणलो तसं 2000 अँपिअर तर त्याचा जनरेशन होतं म्हणजे लोडला जातोय. मात्र मध्येच फॉल्ट झाल्यामुळं आता ग्राउंडला उरलेला करंट गेला. आता 500 अँपिअरच या बाजूला आहे. आता हा 500चा 250 इकडे 200:1 तर 500ला हा 2.5 अँपिअर होईल आणि हा 2000चा 10 अँपिअर होईल. आता हा 10 अँपिअर आणि हा 2.5 अँपिअर म्हणजे इथून 7.5 अँपिअर यायला पाहिजे. तो इथून हा 10 अँपिअर इकडे जाईल. त्यातला 7.5 इकडे उरलेला 2.5 इकडे. तर हे इफ सम करंट फ्लोज out of one side while a larger current enters the other side as shown in figure, then the difference of the CT secondary currents that is 10 minus 2.5 equal to 7.5 ampere will flow through the relay. तर आता या लॉजिक मध्ये मागाच्या आपलं हे कसं 5 दोन्ही सगळेच एकाच इन्स्टंटला फ्लो होत होते. कॉइल मध्ये काहीच नव्हतं नॉर्मल. तर ग्राउंड फॉल झाल्यावर काय आलं की जो डिफरन्स आहे ह्या दोन्हीतला म्हणजे इकडं 2.5 अँपिअर आणि हा इकडे ह्या सिटीने स्टेप डाऊन केलेला 10 अँपिअर. तर हा डिफरन्स ह्या रिले कॉइल मधून फ्लो होईल आणि हा आपण रिले कॉइलची ही ट्रिप कॉइल आपल्या सर्किट ब्रेकरला ट्रिप सिग्नल देईल. If current flows to the fault from both sides as shown in figure second, then sum of CT secondary currents is 15 ampere will flow through the relay. म्हणजे या खालच्या फिगर मध्ये इथं असं दिलंय म्हणजे हे 10 minus 2.5 equal to 7.5. इथं हे 10 plus 5 equal to 15 ampere. म्हणजे अशी ही सिच्युएशन होईल आणि रिले कॉइल मधनं करंट डिफरन्सच्या ऐवजी समेशन पण होईल. तर अगदी हे इफ असं इथं इफ म्हटलेलं इफ करंट फ्लोज टू द फॉल्ट फ्रॉम बोथ साइड्स म्हणजे दोन्ही बाजूला फॉल्ट झाला तर then sum of CT secondary current is will flow through the relay. आता या डिफरन्शियल प्रोटेक्शनचं डिसएडव्हान्टेजेस जर विचारात घेतले तर या दोन्ही बाजूला CTचा इम्पिडन्स समान असायला पाहिजे. ह्या सगळ्या केबल्स ज्या आहेत ह्या समान म्हणजे डिस्टन्सच्या असायला पाहिजे. नाहीतर ह्यांच्यामध्ये जो काय डिफरन्स राहील इम्पिडन्सचा केबलच्या the impedance of the pilot cable generally causes a slight difference between the currents at the two ends of the section to be protected. तर आपण ज्या पायलट केबलनी CT कनेक्ट करतोय दोन्ही बाजूचे आता अल्टरनेटर मोठा असणार आहे का आपल्या एखाद्या रूम एवढा त्याच्या इकडल्या बाजूला CT टाकला रेशो आणि काय सेम रेशोचा CT दुसऱ्या बाजूला टाकला तर त्या ज्या अंतराच्या टाकलेल्या आहेत त्याच्याबरोबर मिडललाच आपला रिले कॉइल पाहिजे. नाहीतर ते दोन्ही मधला डिफरन्स त्या रिले कॉइल मध्ये जाऊन रिले कॉइल ऑपरेट होईल. If the relay is very sensitive, then the small differential current flowing through the relay may cause it to operate even under no fault condition. Pilot cable capacitances causes incorrect operation of the relay when a large through current flows. आता हा केबलला सुद्धा कॅपॅसिटन्स असतो म्हणजे आपल्या ट्रान्समिशन लाईन मध्ये जसं 2 लाईन मध्ये कॅपॅसिटन्स असतो तसं केबल मध्ये पण आपला कॅपॅसिटन्स असतो. आता ह्या कॅपॅसिटन्स मुळे सुद्धा इनकरेक्ट म्हणजे डिफरंट इन कॅपॅसिटन्स झालं तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सेस सुद्धा डिफरंट राहतील आणि म्हणून इनकरेक्ट ऑपरेशन होईल. आता लास्ट डिसएडव्हान्टेज जो आहे
तो ॲक्युरेट मॅचिंग ऑफ सीटी रेशिओज. आता दोन्ही बाजूला आपण सीटी टाकतोय, दोन्ही बाजूचा करंट सेम आहे. म्हणजे मगाशी आपण 1000 घेतला होता, मग 200:1 असा 5 दोन्हीकडे सेम होत होता. आता बरोबर 200:1च असेल आणि त्याचा 200:0.99 जर झाला तर दोन्ही मधला तो डिफरन्स रिले कॉइलमध्ये जाईलच. म्हणून सीटी रेशो आयडेंटिकल म्हणजे अगदी जुळ्या भावासारखे सेम टू सेम सीटी मॅन्युफॅक्चर करायला पाहिजेत. आणि हा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज आहे किंवा चॅलेंज आहे इंजिनियरसाठी, प्रोटेक्शन इंजिनियरसाठी. आणि मग त्याचा आता हा डिसएडव्हान्टेज ओव्हरकम कसा करायचा बघू आपण. दिस डिसएडव्हान्टेज कॅन बी ओव्हरकम टू अ ग्रेट एक्सटेंट इन अ बायस्ड बीम रिले. बघू आपण कसं करायचं ते. आता बायस्ड बीम रिले ही आपण पाहिलेली आहे की याच्या लेफ्ट साईडला एक अट्रॅक्टेड आर्मेचर आहे आणि राईट साईडला पण आहे. आता लेफ्ट साईडला रिस्ट्रेनिंग कॉईल कनेक्ट केलेली आहे आणि त्याला टॅप करणारी ऑपरेटिंग कॉईल ही राईट साईडला आहे. आता ऑपरेटिंग कॉईल जी आहे ती बरोबर सीटी, दोन्ही सीटीच्या बरोबर मध्ये टॅप केलेली आहे आणि रिस्ट्रेनिंग कॉईल सीटीच्या दोन्ही सिरीज मध्ये आहे. आता हा रिस्ट्रेनिंग कॉईल अशी सिलेक्ट केलेली असते की नॉर्मल कंडिशनला रिस्ट्रेनिंग कॉईलचा टॉर्क भरपूर राहील ऑपरेटिंग कॉईलपेक्षा आणि त्यामुळं ट्रिप सर्किट क्लोज होणार नाही. आता ज्यावेळी फॉल्ट होईल, ग्राउंड फॉल्ट, त्यावेळी डिफरन्स इन करंट ज्यावेळी ऑपरेटिंग कॉईलमध्ये जाईल त्यावेळी ऑपरेटिंग कॉईलचा टॉर्क हा म्हणजे हे टर्न बरोबर आपण ऍडजस्ट करू तेवढे. In relation to the bias beam relay, the bias beam relay also called as percentage differential relay also. तर आपण पर्सेंटेज डिफरन्शियल हे नवीन नावाने पुन्हा याला दिलंय कारण हा रिलेचं किती पर्सेंट सिलेक्ट करायचं हे आपल्याच हातात आहे की जेणेकरून आपण नॉर्मल कंडिशनला ह्याच्या पायलट वायरचे कॅपॅसिटन्स इम्पिडन्स नल व्हावे असं बरोबर आपण ह्याच्यामध्ये ॲमीटर टाकू शकतो आणि नॉर्मल कंडिशनला म्हणजे फॉल्ट नाही आहे आपल्याला माहिती आहे अशा वेळी याच्यातून 0 करंट जाईल अशी कंडिशन आपण मॅनेज करू शकतो. The biased beam relay is designed to respond to the differential current in terms of its fractional current flowing through the protected section. Figure shows the schematic arrangement of a biased beam relay. It is essentially an overcurrent balanced beam relay type with an additional restraining coil. The restraining coil produces a bias force in the opposite direction to the operating force. Under normal and through load conditions, the bias force due to restraining coil is greater. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आता इथं दाखवले ही I2 मायनस I1 जो करंट जातोय तो आपली ऑपरेटिंग कॉईल आणि ती ज्याला टॅप केली आहे ती बायस. तर अंडर नॉर्मल अँड थ्रू लोड कंडिशन म्हणले. थ्रू म्हणजे दोन्ही इकडून करंट आला आणि तिकडून गेला दोन्ही शिटी मधून अशा कंडिशन मध्ये थ्रू म्हणलंय त्याला म्हणजे मधून, अगदी या बाजून करंट आला आणि इकडं गेला. Therefore, the relay remains inoperative. कधी ऑपरेटिव्ह राहील की जनरली नॉर्मल आणि थ्रू लोड कंडिशनला. वेन अन इंटरनल फॉल्ट ऑकर्स. आता इंटरनल फॉल्ट साठीच आपण हे प्रोटेक्शन करतोय, लक्षात घ्या डिफरन्शियल प्रोटेक्शन. या वाइंडिंग मध्ये इंटरनल फॉल्ट झाला तर इकडं फॉल्ट झाला, इकडं फॉल्ट झाला, या सिटीच्या बाहेरच्या फॉल्टला या प्रोटेक्शनच्या रिले कॉइलचा काहीही संबंध नाही. Therefore, the relay remains inoperative. When an internal fault occurs, the operating force exceeds the bias force, and consequently, the trip contacts are closed to open the circuit breaker. The bias force can be adjusted by varying the number of turns on the restraining coil. तर आपण bias force ह्या पर्सेंटेज आपण सिलेक्ट करू शकतोय. The equivalent circuit of a bias beam relay is shown in figure 21.26. आता ही फिगर आपण इथं दाखवलेली नाही आहे, याच फिगरवरून आपण विचार करू. The differential current in the operating coil is proportional to I2 minus 1 and the equivalent current in the restraining coil is proportional to I1 plus I2 by 2. Since the operating coil is connected to the midpoint of the restraining coil, it is clear that greater the current flowing through the restraining coil, the higher the value of current required in the operating winding to trip the relay. Thus, under a heavy load, a greater differential current through the relay operating coil is required for operation than under light load conditions. This relay is called percentage relay because the operating current required to trip can be expressed as percentage of load current. तर ह्या रिलेचं नाव आपण पर्सेंटेज रिले देतोय बायस्ड बीम वापरून कारण
लोड करंटचा किती पर्सेंट व्हॅल्यू ह्या कॉईलमधनं जावा हे आपण रिस्ट्रेनिंग कॉईलच्या टॅपवर ठरवू शकतो. तर असं हे करंट डिफरन्शियल प्रोटेक्शन आपण बघितलं. आता आपण बघतोय की व्होल्टेज बॅलन्स डिफरन्शियल प्रोटेक्शन. या व्होल्टेज बॅलन्स डिफरन्शियल प्रोटेक्शनची जर तुम्ही डायग्राम बघितला तर इथं चं व्होल्टेज इन अपोजिशन असं कनेक्शन केलंय बघा. व्होल्टेज इन अपोजिशन म्हणजे एखाद्या डीसी ईएमएफ कसं प्लस मायनस मायनस प्लस केला की तो 0 होऊन जाईल. आपल्या रिमोट सेट आपण प्लस मायनस प्लस सोडलं तर 3 अधिक 3 6 व्होल्ट मिळेल रिमोटला. आणि जर प्लस मायनस मायनस प्लस अशी उलटी शेल टाकली एखादी तर 3 मायनस 3 0 मिळेल. तर सेम कंडिशन इथं आपण इंड्युस्ड ईएमएफ हे E1 आणि E2 अपोजिशन मध्ये ठेवले. रिलेमधनं काहीच करंट फ्लो होणार नाही. तर आता ज्यावेळी अंडर हेल्दी कंडिशन इक्वल करंट फ्लो इन बोथ प्रायमरी वाइंडिंग, therefore the secondary voltages of two transformer are balanced against each other and no current will flow through the relay operating coil. When a fault occurs in the protected zone, the currents in the two primaries will differ from the another. आता फॉल्ट प्रोटेक्टेड झोन मध्ये म्हणजे मगासारख्या करंट डिफरन्स सारखा अल्टरनेटरच्या वाइंडिंग मध्येच इंटरनल झाला तर आता दोन्ही बाजूचा I1 आणि I2 नॉट इक्वल अँड देअर सेकंडरी व्होल्टेजेस विल नो लॉंगर बी इन बॅलन्स. दिस व्होल्टेज डिफरन्स विल कॉज द करंट टू फ्लो थ्रू द ऑपरेटिंग कॉइल ऑफ द रिले विच क्लोजेस द ट्रिप सर्किट. तर हे अगदी सरळ साधं व्होल्टेज बॅलन्स लॉजिक आहे की जोपर्यंत फॉल्ट होत नाही तोपर्यंत हे E1 आणि E2 ह्या दोन्ही सिटीमध्ये I1 आणि I2 इक्वल फ्लो होतील. त्यामुळं याच्यातनं काहीच फ्लो होणार नाही रिले ऑपरेटिंग कॉइल मधनं. आणि ज्यावेळी फॉल्ट होईल त्यावेळी मात्र I1 आणि I2 इक्वल होणार नाही आणि व्होल्टेज डिफरन्स विल कॉज अ करंट टू फ्लो थ्रू द ऑपरेटिंग कॉइल ऑफ द रिले विच क्लोजेस द ट्रिप सर्किट. आता याचे डिसएडव्हान्टेजेस असं पहिला ड्रॉबॅक, अ मल्टी गॅप ट्रान्सफॉर्मर कन्स्ट्रक्शन इज रिक्वायर्ड टू अचीव द अॅक्युरेट बॅलन्स बिटवीन सीटी पेअर्स. आता इथल्या सीटीचा ईएमएफचा रेशो चेंज झाला की याच्यात करंट फ्लो होणार आहे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मल्टी गॅप ट्रान्सफॉर्मर पाहिजे. सेकंड ड्रॉबॅक, दिस सिस्टीम इज सुटेबल फॉर प्रोटेक्शन ऑफ केबल्स ऑफ रिलेटिव्हली शॉर्ट लेन्थ due to the capacitance of pilot wires. On long cables, the charging current may be sufficient to operate the relay even if a perfect balance of CT is attained. The above disadvantages have been overcome in translay balanced voltage system. तर लॉंग केबलसाठी आपण हे वापरू शकत नाही. सिस्टीम सुटेबल फॉर प्रोटेक्शन ऑफ केबल्स ऑफ रिलेटिव्हली शॉर्ट लेन्थ. तर हे डिसएडव्हान्टेज ट्रान्सले नावाचं व्होल्टेज सिस्टीम असते. आपण आपल्या करिक्युलम मध्ये नाही आहे त्यामुळे शिकणार नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की शॉर्ट लेनच्या केबलला प्रोटेक्शन हे व्होल्टेज चांगलं असतं, लॉंगसाठी नाही. ही हा डिसएडव्हान्टेज पण ओव्हरकम करू शकतो लॉंग केबलसाठी. तर ती ट्रान्सले आपण शिकणार नाही. ओके, थँक्यू.